Kavita, Mr. Dalvi, many happy returns of the day. Congratulations. I wish I could have been there to wish you in person. It's a wonderful time to hit 50. We'll wait for the party later. Let's hope you'll have many more years of togetherness and happiness. Bless you all. कविता आणि वसंत तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही माणसांचं सौंदर्य हे त्यांच्या सरळ आणि साधेपणातच असतंय. कविता आणि वसंत दोघेही या बाबतीत एकमेकांना अत्यंत अनुरूप अशी जोडी आहे. आजकालच्या शब्दात सांगायचं तर रबने बना दी जोडी. 50 वर्षाची ही मोठी वाटचाल या दोघांनी अशीच सहज साधेपणाने आणि सुंदर रीतीने साध्य केलेली आहे. एक यशस्वी करिअर कविताची गृहिणी म्हणून आणि वसंतची मनमिळावू आणि कर्तृत्ववान एक्झिक्युटिव्ह म्हणून. वसंत एक चांगला इंजिनियर तर आहेच, पण त्याचबरोबर तो एक चांगला प्लॅनर पण आहे. आयुष्याचं प्लॅनिंग त्याने आमच्या सर्वांच्यात खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मुलं प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उत्तम, नातवंड ही अशीच हुशार, समजूतदार. सुख म्हणजे आणखीन काय असतं. आपल्या दोघांची पुढची वाटचाल ही अशीच यशस्वी आणि सुखकारक हो, हीच देवाजवळ प्रार्थना. ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग दलवी साहब एंड कविता जी, आपको आपकी 50वीं एनिवर्सरी मुबारक हो और आपके ऐसे ही अच्छे साल और बहुत सारे साल बीते अच्छी हेल्थ में, और ऐसे ही जैसे आप प्यार करते हो एक दूसरे से, आप वैसे ही जन्म भर प्यार करते रहे, साथ देते रहे. Yeah, wishing both of you a very happy golden jubilee. May God bless you all with good health and happiness always. Remain blessed. And we know, Kavita, you have been the envy of all the ladies in the colony because of Mr. Dalvi, who was gem of a husband, father, very loving, very caring, which we can never expect from my लेकिन बहुत वो जो सुनहरी आंखें हैं वो आज भी दिल में है, और बहुत ही अच्छा वक्त हमने एक दूसरे के साथ बिताया है. कॉलोनी में आप हमारे घर में इडली भेजते थे सवेरे. वहाँ से मैंने इडली खाना शुरू किया था. और बहुत सारी यादें हैं, बहुत सारी यादें. एक बार याद है मुझे, ये मैं बंटी, मोना और अनु, बंटी एंड मोना के लिए जब मैं वहाँ पे कॉलोनी में था तो एक दिन मैंने क्या किया, मैंने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग की बुक मांगा डैडी से, तो उन्होंने मेरे को दे दिया. घर में गया, बुक खोला तो अंदर से प्रेम पत्र, वो भी शादी के बाद लिखा गया प्रेम पत्र था. स्टार्टिंग क्या था, क्या होगा सोचो. स्टार्टिंग में लिखा था वसंता. फिर आगे फिर मैंने नहीं पढ़ा है, मगर लव लेटर था शादी के बाद. इतना सारा प्यार एक दूसरे से करते हैं और ऐसे ही करते रहेंगे, ऐसी हमारी उम्मीद है और हमारी इच्छा है कि आप अच्छे रहो और स्वास्थ्य आपका अच्छा रहे. जैसे इतने साल 50 साल आपने बहुत साथ में अच्छे से हम सेलिब्रेट करें. और गोल्डन जो आज आपका सिल्वर जुबली हमको याद है, हम लोग ने सेलिब्रेट किया था. अभी ये कोविड-19 नहीं होता तो शायद आपके घर में होते.
एंजॉय करते होंगे, पार्टी लेते होंगे, केक खाते होंगे। We remain blessed and hope to meet you soon. Remain blessed. Happy anniversary once again. Happy golden Happy jubilee. anniversary from all of us. Kunal, Nimin, my mother, My mother too. yeah, So our both and mothers, both of us. they would love to wish you an natural also. नमस्कार वसंतराव आणि कविता. हॅलो कविता, मिस्टर दळवी. Hearty congratulations on your 50th wedding anniversary and wish you both many more years of togetherness. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्याबद्दल तुमचे परत हार्दिक अभिनंदन. तुमची ही शानदार जोडी अशीच कायम राहो. इतक्या वर्षात तुम्ही कधी भांडताना किंवा रुसताना आम्ही कधीच पाहिलं नाही. हे तुमचं खास वैशिष्ट्य आहे. मंगल म्हणते की वसंत कविताची फार काळजी घेतो. अगदी फुलासारखे जपतात. असं ती म्हणते, मला माहीत नाही. कविताला माहीत आहे ना. लॉकडाऊनमुळे आपण भेटू शकत नाही. हा सुवर्ण सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा होईल अशी आशा करतो. हे तुमचे पुढचे आयुष्य नातवंडे, सुना, जावई बरोबर सुखांचे, आनंदाचे, समृद्धीचे जावो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. अँड वन्स अगेन विश यू हॅपी 50th वेडिंग ॲनिव्हर्सरी. थैंक यू. ऑल द बेस्ट. दलवी साहब, मैं जब अपने टीटीएल के 5 साल भुला नहीं पाता हूँ, तो मैं समझ सकता हूँ कि आपके 50 साल आप दोनों ने कितने हसीन बिताए होंगे. जब आप दोस्ती इतनी अच्छी कर सकते हो तो प्यार भी बहुत अच्छा करते होंगे. मैं भगवान से दुआ करता हूँ कि आपकी ज़िंदगी खुशियों से भरी रहे और गम से दूर रहे. Happy anniversary for Kavita and Vasant. वसंत दळवी आणि आम्ही 5-6 मित्र तापरिया टूल्समध्ये एकत्र 1969 लागलो. एकाच वयाचे होते आणि त्यामुळे मैत्री व्हायला वेळ लागला नाही. नंतर सर्वांची लग्न 1970 पार पडली. मालानी आणि पुजारी हे दोघंच आम्हाला सिनियर होते. पुजारीचं लग्न आमच्या नंतर झालं, मालानीचं 1 वर्ष आधी झालं. परंतु आमच्या 7-8 लोकांच्या जी गट्टी मित्री होती ते रोज भेटणं, संध्याकाळी फिरणं, कधीकधी तर आठवड्यातनं 7-7 दिवस आम्ही बरोबर चित्रपट बघायला जात होतो. त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो. काही वर्षांनी मग वसंतसुद्धा इंडियन ॲल्युमिनियमला जॉईन झाला आणि नंतर आमची गाठभेट परत चालू झाली. इंडियन ॲल्युमिनियमबरोबर मग आमच्या सुप्रीम इंडस्ट्रीजचा तसा व्यवसायही होता. त्यामुळे नॉर्मली आम्ही तिथे लंचला भेटायचो आणि गप्पा गोष्टी चालू असायच्या. फॅमिली गेट टुगेदरसुद्धा आमचे होत असायचे आणि अजूनसुद्धा माझे दळवीचे आणि मालानीचे संबंध आहेत आणि आम्ही नेहमी एकत्र येतो, भेटतो आणि सुखदुःख वाटप करतो. आज 50व्या वर्षाच्या वसंत आणि कविताला खूप खूप शुभेच्छा. परमेश्वराबरोबर प्रार्थना की त्यांचं उर्वरित आयुष्य भरपूर सुखाचं जावो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि लवकरात लवकर हिरक महोत्सव साजरा करण्याकरता आम्ही Good morning and thank you all. Today while watching and listening to all of you, we never felt that we are alone at home during this lockdown. This reminded me of my journey from Taparia Tools Nasik to Hindal Kalwa. All these memories I have cherished to my heart
and lived with for last 50 years. But when one you narrated it and spoke about it, I was really stunned and could not control my emotions. For the moment I felt all these incidences have happened yesterday and all of you are with me. 50 years is a long journey, but we never felt it. One of the reasons is a good company of all of you with us. Once again, thank you all for the best wishes for this golden day, and what a start, wonderful start for a day today. Thank you all once again.